ओम शांती. 18 जुलै 1971. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विल पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर. बापदादा विचारतात, आपल्यामध्ये विल पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर दोन्ही पॉवर्सचा अनुभव करता का? कारण आपल्या पुरुषार्थासाठी आणि अन्य आत्म्यांच्या उन्नतीसाठी या दोन्ही पॉवर्सची अति गरज आहे. जर आपल्यामध्ये कंट्रोलिंग पॉवर आणि विल पॉवर नसेल तर इतरांमध्येही विल करवण्याची शक्ती येऊ शकत नाही. इतरांचे जे व्यर्थ संकल्प वा व्यर्थ चलन आतापर्यंत आहे ते कंट्रोल करू शकत नाही. विल पॉवर म्हणजे जे पण काही संकल्प केले वाणीद्वारा वा कर्मद्वारा वा बाबांच्या समोर विल अर्थात अर्पण केले. जसे भक्तिमार्गातही जे काही करतात, खातात, चालतात, फक्त तोंडापुरतेच म्हणतात ईश्वर अर्पण. पण इथे आता समज मिळाली आहे की जे पण केले ते कल्याणकारी बापाच्या कल्याणासाठी, बापाच्या कल्याणच्या कर्तव्याप्रती विल केले. जे काही आहे ते अर्पण करत गेले तर अर्पणमय दर्पण बनून जातो. ज्याला अर्पण केले, ज्याच्या प्रती अर्पण केले, अशा अर्पणने सहजच कोणालाही साक्षात्कार होतो. बापदादा म्हणतात कंट्रोलिंग पॉवरही पाहिजे. जिथे वाटेल तिथे स्वतःला, आपल्या स्थितीला स्थित करता आले पाहिजे. एका सेकंदापेक्षाही कमी वेळेत आपल्या संकल्पांना जिथे वाटेल तिथे टिकवता आले पाहिजे. जर स्वतःच्या स्थितीला टिकवू शकले नाही तर इतरांच्या आत्मिक स्थितीला कसे टिकवता येईल? म्हणून आपली स्टेज आणि स्टेट्स दोन्ही स्मृतीमध्ये ठेवायची आहे. कंट्रोलिंग पॉवरसाठी नेहमी महान अंतर समोर ठेवायचे आहे. जे श्रेष्ठ असेल तिकडेच बुद्धी जाईल आणि जे व्यर्थ महसूस होईल तिकडे बुद्धी जाणार नाही. शुद्ध अशुद्ध, सत्य असत्य, स्मृती आणि विस्मृती यामध्ये काय अंतर आहे? सगळ्या गोष्टीत जर महान अंतर करत गेले तर दुसरीकडे बुद्धी ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहील. आणि विल पॉवरसाठी पाहिजे महान अंतर आणि महामंत्र. फरक पाहायचा आणि मग कर्म करायचे. फरक पाहत नाही आणि मग अलबेले चालतात. महामंत्राने विल पॉवर ऑटोमॅटिक येईल. कारण महामंत्र म्हणजेच बाबांची आठवण, अर्थात बाबांच्या सोबत, बाबांच्या कर्तव्याच्या सोबत, बाबांच्या गुणांच्या सोबत नेहमी आपल्या बुद्धीला स्थित करणे. म्हणजे बुद्धीचे कनेक्शन पॉवर हाऊसशी असल्यामुळे विल पॉवर येत राहील. हंसचे कर्तव्य काय आहे? तो नेहमी कंकण आणि रत्न यामध्ये महान अंतर करतो. असेच बुद्धीमध्ये नेहमी महान अंतर लक्षात राहिले तर महामंत्रही सहज लक्षात राहील. जेव्हा एखादी श्रेष्ठ वस्तू समजून जाते तेव्हा
कमी दर्जाची वस्तू घेतच नाही. फक्त 2 शब्द लक्षात ठेवायचे आहे. हंस बनून अंतर करत जायचे आहे. जसे बापदादांचे 3 मुख्य रूप आहेत, तसेच 3 संबंध मुख्य आहेत, असेच पूर्ण दिवसात आपलेही 3 रूप लक्षात ठेवायचे. जशी बालअवस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था असते, मग मृत्यू होतो. हे चक्र चालतच राहते. अमृतवेले रूहरुहान करायच्या वेळेस बालक सो मालिक हे रूप लक्षात ठेवायचे आहे. रूहरुहान करताना बालक रूप आणि यादच्या यात्रेचा अनुभव रूप बनतात, तेव्हा मालिक रूप असायला पाहिजे. नंतर क्लासमध्ये ईश्वरीय विद्यार्थी आणि नंतर 3रं रूप आहे सेवाधारी. हे 3ही रूप दिवसामध्ये धारण करत कर्तव्य करत राहायचे आहे. आणि रात्री चेक करायचे आहे. आणि वाणी से परे जाण्याची स्थिती पण रात्री असायला पाहिजे. या स्थितीमध्ये स्थित होऊन एका दिवसाला समाप्त करायचे असते. मग दुसरा दिवस सुरू होतो. ही स्थिती अशी पाहिजे जसे झोपेमध्ये दुनियाची कोणतीच गोष्ट, कोणताच आवाज, कोणतेच आकर्षण नसते, तेव्हा चांगली झोप असते. अशा तऱ्हेने झोपल्याने अशी स्थिती बनवून झोपायला पाहिजे. जसे अंतमध्ये आत्माईच्या जे संस्कार घेऊन जातात तेच मर्ज होतात आणि मग तेच संस्कार घेऊन येतात. अशा रीतीने दिवसाचा शेवट ज्या संस्कारांनी न्यारे आणि प्यारेपणचे असले, तर या संस्कारांमध्ये झोपल्याने दुसऱ्या दिवशी या संस्कारांची मदत मिळते. म्हणून दिवसाला समाप्त करतेवेळी याद अग्नीने वा स्मृतीच्या शक्तीने पुराणे खाते समाप्त म्हणजेच खतम करून टाकायचे आहेत. हिसाब चुकतू करायचा आहे. संकल्पांचा खाताही चुकतू करायचा आहे. अशा प्रकारे जेव्हा आपल्या कर्म आणि संकल्पांचा खाता क्लिअर राहील, तेव्हा संपूर्ण व सफलतामूर्त बनता येईल. ओम शांती.